संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो कधी त्यांनी व्यासपीठावर ठेवला का? कोणताच महापुरुष नाही. कोणत्या नाही, छत्रपती शिवराय एकटे असतात. बाकी सगळे तुम्ही आरक्षण कोणाचाही अपमान व्हायला नको, कोणाचाही म्हणजे त्रास व्हायला नको आणि कोणाचाच ठेवलं नाही. नाही नाही डॉक्टर, तुम्हाला आरक्षण कुणाला लागत असतं? एखाद्याशी वैयक्तिक तुम्ही मतभेद करू शकता, पण तुम्ही पूर्ण समाजात आहे, पूर्ण समाजाला सेवा देऊन काय भेटणार तुम्हाला? जरांगी तुम्ही शिवाय मराठ्यांना तुम्ही दिवसा मराठ्यांना नावं ठेवा म्हणजे तुम्हाला आरक्षण भेटेल असं कुठे लिहिलं? मला एका प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून बी अपेक्षित आहे. ज्या जरांगे यांनी धनगर समाजाच्या कुठं लाकूड घालायचं ही भाषा वापरली, त्या जरांगेला तुम्ही प्रश्न विचारला का? तुम्ही झोपलेले का? तुम्ही काय ऐकलं? आज पूर्ण राज्यात धनगर समाजाने राज्यात आंदोलन केले, उपोषण तुम्ही पूर्ण ऐकतोय ना, तुम्ही काय म्हणते घेताय ना ते पूर्ण तुम्हाला खरं तुम्ही समजदार असाल तर तुम्ही पूर्ण पाहिजे असाल. काय म्हटलं? तुम्ही शिकलेले आपल्यासारखं तुम्ही बिल्डअप नाहीये. नाही, परंतु हातीला बिंडोक म्हणण्याचा तुम्हाला अधिकार नाही. हाती सरांना बिंडोक म्हणण्याचा तुम्हाला अधिकार दिला नाही. हाती प्राध्यापक आहे, हाती अभ्यासक आहेत. जरांगे किती अभ्यासक आहेत ते आपण स्पष्ट करावं. जरांगीने धनगर समाजाबद्दल काय वक्तव्य केलं ते सुद्धा कोणत्याही व्यक्तीचं नाव घेऊन कोणत्याही व्यक्तीचं कोणत्याही समाजाचं नाव घेऊन आतापर्यंत कधी कोण विरोध केला नाही, कोणाला बोलले नाही, कोणाला शिव दिला नाही. फडणवीसांमध्ये बोलले असेल कारण फडणवीसांच्या आईला बोलले, फडणवीसांच्या पत्नीविषयी बोलले, फडणवीसांच्या मुलीविषयी बोलले. आणि म्हणजे नाही जगाने बघितलं, फक्त तुम्ही तुमचं दाखवत ठेवू नका. धनगर समाजाविषयी, वंदन समाजाविषयी, माई समाजाविषयी किंवा खऱ्या नेत्याविषयी काय शब्द बोलले कधी? काल 2 दिवसापूर्वी धनगर समाजाविषयी जो विषय बोललेला आहे, 2-4 दिवसापूर्वी, की धनगर समाजाच्या लाकूड घालू हा शब्द पूर्ण महाराष्ट्राने ऐकलेला आहे. आणि तुम्ही सांगतोय तुम्ही अभ्यासू आहे, तुम्ही मला समजदार म्हणजे मी अभ्यासू आहे, जरांगे अभ्यासू नाही असं म्हणायचं तुम्हाला? नाही, मी अभ्यासू आहे, जरांगे अभ्यासू नाही का? तुम्ही त्यांना अरे पूर्ण महाराष्ट्रात आहे, ते पूर्ण महाराष्ट्रात टीव्ही चॅनलला प्रसारित झालेले. तुम्ही झोपीला आहेत मला असं वाटतं. काही दाखवू नका मला, आम्ही सगळं बघितलं. आम्ही काय विनाकारण आरोप करणारी माणसं आहेत का? आणि जरांगे ओबीसीच्या बाजूने भुकत राहतो, भुजबळ साहेबांच्या नावाने भुजबळ साहेबांचा फिरत राहतो. पण जरांगेला बी आधी समजून सांगा, कुठल्याही समाजाच्या भावना दुखावल्या नाही पाहिजे. ओबीसीचे अनेक नेते, पंकजाताई आहेत, भुजबळ साहेब आहेत, धनंजय मुंडे आहेत, यांच्या बाबतीत तुम्ही बोलू नये म्हणा. अरे तुम्ही अभ्यास करा आधी, मग मला नंतर सांगा. मग जरांगे काय बोलतो ते विचार करा, मग मला फोन करा. मी तुम्हाला कधी बोलायला तयार आहे. अरे मला बोलता येतं, मी कधी तुमच्यासोबत बोलतो, परंतु अगोदर जरांगेला विचारा. बोला, पंकजा काही विषयी चुकीचं बोलू नको. जरांगे अरे बाबा ऐकू नका, ऐकून अगोदर ऐकून घ्या. अरे शांत राह रे बाबा, ऐकून घे ना तू. जरांगे कोणाचे पैसे घेऊन भुकतो ते सांग ना. अरे जरांगे आमच्या पंकजाताई असेल, भुजबळ साहेब असतील, धनंजय मुंडे यांच्या बाबतीत भुंकत असताना, आमच्या धनगर समाजाविषयी भुंकत असताना तू कुठं गेला होता रे? अगोदर ऐक आणि नंतर फोनवर बोल. अगोदर ऐक जरांगे काय करतोय बघ अगोदर, आणि नंतर आम्हाला बोल. आम्हाला शिकवण्याची फोन तेव्हा चुकीचं बोलू नका.
सगळं कळतं आम्हाला. तुमचं तुम्ही बघा. जरांगीला आधी सुधारायचं सांगा, नंतर आम्हाला बोला. अरे कळतं आम्हाला. तुला अरे शहाण्या तुला डोकं आहे ना. तू जरांगीला आधी शिकव ना शहाण्या. ठेव बोल. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.